अहिल्यानगर शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली मोठी फसवणूक उघडकीस आली आहे। घराखालील गुप्तधन काढून देण्याच्या आमिषानं एका भोंदू बाबानं महिलेकडून 50,000 रुपये घेत जादूटोना अघोरी विद्या केल्याचं दाखवत गुप्तधनही काढून दिलं नाही आणि घेतलेले पैसेही परत न देता फसवणूक केली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या भोंदू बाबाला पोलिसांनी अटकही केली आहे। शिव सोनवणे असं या भोंदू बाबाचं नाव आहे। याबाबत सोनाली काळोखे यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी यांच्या घराजवळच राहणारा भोंदू बाबा शिव सोनवणे यानं फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला तुमच्या घराखाली मोठ्या प्रमाणात सोन्याचं गुप्तधन आहे, ते जादूटोना आणि अघोरी विद्या करून काढून देतो असं आमिष दाखवलं। त्यासाठी त्यांच्याकडून 50,000 रुपये रोख स्वरूपात घेतले। या भोंदू बाबाच्या भूलथापांना बळी पडून फिर्यादीच्या कुटुंबियांनी अक्षरशः ते घर पाडलं। त्यानंतर या भोंदू बाबानं त्या जागेत लिंबू, मानवी कवटी, हाडे, हळदी कुंकू, भस्म अशी पूजा मांडून मोठमोठ्यानं मंत्र उच्चारून अघोरी विधी केला। मात्र कुठलंही गुप्तधन आढळलं नाही आणि घेतलेले 50,000 रुपये न देता फसवणूक केली। तसेच आता ही जागा माझी आहे, तुम्ही जर माझ्या नादाला लागले तर तुमच्यावर अघोरी प्रयोग करून तुम्हाला संपवून टाकेल अशी धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या फिर्यादीवरून पोलिसांनी भोंदू बाबा शिव सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि गुन्हे शोध पथकानं भोंदू बाबा शिव सोनवणे याला रात्रीच अटक केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।